नमस्कार. तर स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण कन्हेरी मठातलं गार्डन बघितलं, डिवाइन गार्डन खूप सुंदर आणि छान असं होतं. आत्ता आपण जाणार आहोत म्युझियमकडे. म्युझियम बघणार आहोत आपण. खूप छान आणि सुंदर असं म्युझियम आहे. ग्रामीण जीवनशैली इथे दाखवण्याचा हुबेहूब प्रयत्न केलेला आहे. आणि या ठिकाणी आहे हा बोर्ड. या ठिकाणी त्या बोर्डवर दाखवलेला आहे आपण म्युझियम आणि आणखी काय काय बघू शकतो याची सर्व माहिती आपल्याला तिथे दिलेली आहे. तर हे आहे म्युझियम. या ठिकाणावरून आता आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत आणि संपूर्ण म्युझियम आपण बघणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता आपण जाऊया म्युझियमकडे. बघा या ठिकाणी सिद्धगिरी म्युझियमच्या सुरुवातीला आपल्याला 12 राशींची 12 शिल्पे बघायला मिळतात. त्यानंतर एका गुहेसदृश्य भागातून आपण आत प्रवेश करतो. यामध्ये प्राचीन भारतातील ऋषीमुनींचे जे कोरीव पुतळे बनवलेले आहेत, त्या ऋषींची नावे, त्यांनी केलेली विद्या, त्यांचं योगदान, जे आपल्या सामान्य माणसाला जे ठाऊकही नसतं, हे सर्व त्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्या त्या ठिकाणी त्या त्या ऋषींची माहिती आणि त्यांनी केलेली कामे आपल्याला बघायला मिळतात. खूप छान आणि सुंदर अशा प्रकारचं हे म्युझियम आहे. बघा या ठिकाणी प्राचीन भारतातील इतिहास म्हणजेच आपल्याला जो माहिती आहे किंवा जो जो माहिती नाही तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी त्याची क्षणचित्रे बघायला मिळतात. तेही अगदी हुबेहूब आणि ती पूर्ण माहिती सकट. असं कुठेही आढळलं तर तुम्हाला दंड भरावा लागतो 1000 रुपये आणि मोबाईल कॅमेरा जप्त केला जातो. कुठलंही कारण ऐकलं जाणार नाही. त्यामुळे दक्षतेने फोटोग्राफी करा. सुंदर असं म्युझियम आहे. फोटोग्राफी जर ह्याचा इतिहास 1300 वर्षापूर्वीचा आहे. सुंदर ठिकाणावर तुम्ही आलेला आहात. सिद्धगिरी संस्थान आपल्या दूर से मूर्तियों को हाथ लगा है. मूर्ति का सामने जो कंपाउंड है उसके अंदर देखो मूर्ति को हाथ लगा है. मूर्ति के सामने कंपाउंड काय आणि आता गुहेतून बाहेर पडल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला हिरवीगार शेती आणि त्यात शेतीत काम करणारी माणसं आपल्याला बघायला मिळतात. त्या माणसांजवळ जाताच आपल्याला समजते की ही माणसं नसून त्यांची प्रतिकृती आहे. शेतात धान्याची पेरणी करण्यापासून ते धान्य घरात येईपर्यंतच्या सर्व प्रक्रिया या प्रतिकृतींमधून आपल्याला हुबेहूब अशा बघायला मिळतात. याचबरोबर शेतात बैल, गाय, वासरं, गुरं चरताना, मुले खेळताना सर्व प्रसंग अगदी बारकाईने आणि हुबेहूब पद्धतीने मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून किती सुंदर आणि हुबेहूब दिसणारे असं जणू काय असं वाटतं आपण शेतातच आलेलो आहोत, अशा प्रकारचा भास या ठिकाणी होतो. बघा या ठिकाणी ग्रामीण जीवनाचं इतकं सुंदर असं चित्र रंगवलेलं आहे. म्हणजे हे शिल्प इतके खरोखर वाटणारे आणि जसं आपल्याला वाटतं आपण खरंच या ठिकाणी म्हणजे खरंच शेळ्या चरत आहेत, मेंढ्या चरत आहेत, मुले खेळत आहेत. बघा ही मुलं जी खेळत आहेत त्या मुलांच्या पायाला लागले, एका मुलाच्या पायाला ती जखम बांधली.
हे सुद्धा अत्यंत हुबेहूब पद्धतीने इथं साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी खरं वाटावं असं हे जीवन दाखवलेलं आहे. म्हशी चरतायत, म्हशीच्या डोक्यावर बसलेले पक्षी, त्यानंतर म्हशीला आपण लोडणे घालतो जेणेकरून ते पळू नयेत जास्त म्हणून. हे सगळं अत्यंत सुंदर पद्धतीने या ठिकाणी दाखवलेलं आहे. खूप म्हणजे खूपच छान. आणि त्यानंतर आहे 12 बलुतेदार ही समाजव्यवस्था, जी खेड्यातून आजकाल लुप्त होत चाललेली आपल्याला बघायला मिळते. बलुतेदार म्हणजे काय आणि त्यावर चालणारा उदरनिर्वाह याची ओळख करून देणारी ही शिल्पे आपल्याला बघायला मिळतात. त्यामध्ये आहेत बघा कोष्टी, कुंभार, न्हावी, शिंपी, सोनार, पिंगळा, वासुदेव यांचेही शिल्प आपल्याला या ठिकाणी त्या त्या जीवनशैलीचे आपल्याला दर्शन घडवतात. हे सर्व पाहिल्यानंतर ज्यांनी ग्रामीण जीवन अनुभवलं आहे त्यांना नक्कीच आपल्या बालपणीची, लहानपणीची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. दीपमाळ दाखवली. पूर्वी असं अस्वल यायची घरी, अस्वलाचा खेळ. त्या पोर किती घाबरलाय मागचा बघ रे. त्याला भीती वाटली बघ. नको नको म्हणते ना. हा बघ किती खुश झालाय वरचा. कणीस आहे काय हातात त्याच्या, आणि हा चराट ओळीतोय. आणि हा शार्दूलकडे बघून बघ काय म्हणते ते बाबा. बघा म्हणते ते काळ पोरग. तुझ्याकडेच बघतोय ना शार्दूल. धनगर हो. ही कसली भट्टी, चुना भट्टी. ती चुना टाकते तर बघ याचा भवरा. हा फिरतोय का बघ. भिंगतोय भिंगतोय. हो यांची भांडणं झालीत बघ. तिकडं डुकर आहेत बघ पाठीमाग. दिसले का ते तिकडं पाठीमाग. आणि हा तुतारीवाला. आंघोळ नाही पण आंघोळ अशी कशी, हे काहीतरी आहे, कुठला तरी विधी आहे. ते गजरा विणते तिकडं. फोटोग्राफी तुम्ही करू शकता, जरूर करा. सुंदर असं म्युझियम आहे. परंतु फोटोग्राफी करताना दक्षताही घ्यायची, लांबून करायची. कोणीही कठड्याच्या आत जाऊ नका. तो माती मळतोय बघतो. तिकडे बघ हे माती घडवतोय, मडकी घडवतोय. किती मडकी घडवलेत बघ. ते बाळ बघ किती छान आहे. पॉटर. फोटोग्राफी करा. सुंदर असं म्युझियम आहे. फोटोग्राफी करू करा. आपलं जे काही तुम्ही म्युझियममध्ये घेऊन जात असाल काय झालं तर संस्थान त्यासाठी जबाबदार. त्यामुळे आपलं साहित्य आपल्या जबाबदारीने. तिसरी महत्वपूर्ण सूचना जोडप्यानं आहेत. विवाहित असो ते अविवाहित, अंतर ठेवून. देवस्थान आहे, शिवस्थान आहे. चांगल्या कुटुंबातली लोक येतात, वडीलधारी माणसं येतात, लहान मुलं येतात, संन्याशी येतात, सरकारी अधिकारी येतात, विशेष अधिकारी येतात. तर तुमचे हातात हात घेऊन चालणं किंवा खांद्यावर हात ठेवून चालणं अशोभनीय आहे. अशा पद्धतीने कोणीही जोडपे हिंडणार नाही याची दक्षता घ्यायची. असं कुठलंही जोडपं असाल अशा पद्धतीने गैरवर्तनात हिंडताना दिसेल तो तुम्हाला ज्या फुटेजला असाल तिथून तुम्हाला बाहेर काढण्यात येईल आणि दंड घेतला जाईल 1000. तुम्ही तुमच्या घरात नाही आहात, एका देवस्थानावर आहात,
भान ठेवा. डोंगराचं ठिकाण तुमच्या इथे तुमच्यासाठी केलेलं आहे. त्यात आपल्याला 300 मीटरचं गुंफे आहे, त्यात तुम्हाला ऋषींची माहिती पाहायला मिळते. दुसरा विभाग जो आहे आपला ग्रामीण जीवन दाखवलेलं आहे. 100 वर्षापूर्वीचं जे ग्रामीण जीवन पद्धती कशी होती तुम्हाला पाहायला मिळते. तिसरा आहे यात्रा विभाग, पूर्ण 13 एकर आहे. त्याचा आपल्या देशात पहिला नंबर आशियाचा संसार. या बघ मस्त आहे ना. हे मागे सर मागे सरकते. मैंतले म्हटले ना हे बघ, हे याच्यापासून पाट्या बनवतात बरं का. ते बांबू असतात तसे त्याचे छोट्या छोट्या हे करायचं आणि त्याच्यापासून बघ ते बनवायचं तसलं. आणि हे अशा पाट्या पण बनवायच्या, त्याला कोरवी म्हणतात. कोरवी खडे खेळणारे मला लय मज्जा वाटली. आम्ही असे खडे खेळायचो बरं का ग पहिले. पहिलं तिथे पांगुळ गाडा असा असायचा. ते बाळ चालायला शिकलं ना तर त्याला असं द्यायची करून बनवून. आणि आता ते गोल गोल नाही का असं तुला आणलेलं बघ ते छोट. हा बघ कसा लपून बघतोय तिकडं खेळत. हा लपून बघतोय. आंधळी कोशिंबीर खेळतात काय. आणि तो बघ तिकडनं कसा बघतोय कसलं भारी ना. हा इथं महालक्ष्मी मंदिर. हे शिंप्याचं घर कसलं उभे उभं वाटतंय ना. घर घराला कुलूप. न्याय पंचायत आहे बघ इथं. हे काय का ते नाल ठोकतात का पायात. हा बघ ते नाल असतो तसा घरात पहिला होता बघ असं. आपल्याकडे ते उपंद्रेला ठोकतात. हा बैलाच्या पायाला ठोकतात. म्हणजे ते घसरत नाही ना, बैल घसरून पडत नाही असं कुठं नाही का. ह्याच्यावरून चाललं. कोकणातील घर आहे असं असायचा डब्बेवाला. त्याच्यातून मग ते पिक्चर दाखवायचे बघायचं आतमध्ये. असं पिक्चर दिसायचं त्याच्यात. ती लोणी घेते बघ कसं दाखवलं. भाज्या घेते कोबी. आजी चालत बाजारात. हे खेळते तर फरशी. हे शाळा. मंदिरात शाळा भरायची पहिले बघायचं. इथं मंदिर आहे आतमध्ये बघ शंकराचं मंदिर. आणि बाहेर शाळा भरली. मुलांना खेळायला लेझिम. सर दाखवते. कात्रीला धार लावणार आहे बघ. हात नाही लावायचं शार्दूल. लांबून बघायचं. तिकडं दिसतंय सीसीटीव्हीत आपल्याला लगेच हाकलतील बाहेर. इकडे बघ सांग त्यांना. कुठला कट शार्दूल. हा 2 नंबर येत. हा काय हा बसलाय त्यांना सांग. नंतर येतो म्हणताय. माळीवाडा आहे बघ. इस्त्रीवाला इथं. हे बघ काय काय घे शेवाया करणार आहे बघ. अशा शेवाया करायचे पहिले. ते वाळत घातले. चाळणी ठेवली. कप बशा ठेवल्यात. आई शपथ कसलं भारी आहे.
सुंदर घर आहे, बापरे. बघितलं इकडे कणगी ठेवले तर. फुगड्या हे मर्दानी खेळ बघितले की आपण तेव्हा. चादरीवाला काय घेतोय शार्दूल? किती एकच आहे घे.
शार्दूल आहेत का? देवघर आहे.